नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील विभाज्यतेच्या कसोट्या हा घटक आणि त्यावरील काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, आता विभाज्यतेच्या कसोट्या लक्षात ठेवायच्या आहेत, पाठ नाही केल्या तरी चालतील। उदाहरण सोडवताना आपण प्रत्येक कसोटी वापरत जाऊ, तसंच आपल्या त्या लक्षात राहणार आहेत। यासाठी आपल्याला गणितांचा सराव करणं खूप गरजेचं आहे। चला तर मग आपण उदाहरण बघूया। आधी मी सगळ्या कसोट्या सांगण्यापेक्षा आपण उदाहरणातूनच कसोटी बघूया। बघा, खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल। आता प्रत्येक वेळेस काही भागाकार करत बसायचं का, आणि तोही एवढ्या मोठ्या संख्यांना नाही। म्हणून आपल्याला काय वापरायचे आहे, अशा गणितांच्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, कसोटी वापरायची आहे। मग आता 2 ची कसोटी काय सांगते, तर 2 ही समसंख्या आहे। मग 2 ची कसोटी आपल्याला सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक जर एकक स्थानी असेल तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो। मग बघा, 3201 इथे 1 हा अंक आहे, 1 विषम आहे, त्याच्यामुळे याला 2 ने भाग जाणार नाही। इथे बघा 0 आहे, म्हणजे इथे पण आहे, म्हणजे या 3210 ला 2 ने भाग जाणार आहे। आता बघा, इथे पण 0 आहे, 2310 याला पण 2 ने भाग जाणार आहे। आणि 3012 इथे 2 हा अंक आहे, म्हणजे ही सुद्धा संख्या 2 ने विभाज्य संख्या आहे, म्हणजे तीनही संख्यांना 2 ने भाग जातो। पण आता प्रश्न काळजीपूर्वक वाचा, खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येला, मग या 3 संख्यांना जर 2 ने भाग जातो तर यातली मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, तर बघा 3210 ही या दोघांपेक्षा सुद्धा मोठी आहे। म्हणून इथे या प्रश्नामध्ये आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3210। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, प्रश्न सोपे असतात, फक्त काळजीपूर्वक वाचलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, अगदी बरोबर येणार आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। मग बघा, 2 ची कसोटी सगळ्यांना समजली आहे अशी मी आशा करते। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। बघा, 53-3 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल। आता काय करायचं आहे, इथे 3 ने पूर्ण भाग घालवायचा आहे आणि स्टारच्या जागी कोणता अंक येणार ते आपल्याला सांगायचं आहे, बरोबर आहे। मग आता काय केलं पाहिजे, आपल्याला 3 ची कसोटी माहीत पाहिजे। मग 3 ची कसोटी खूप सोपी आहे। काय करायचं, दिलेल्या बघा 3 ची कसोटी सांगते, दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो। मग आता काय करायचं, आधी आपण काय करूया, या स्टारच्या जागी प्रत्येक पर्याय ठेवून बघायचं आणि त्या सगळ्यांची बेरीज करूया। आता बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 3 9, 10, 11 या तिघांची बेरीज किती आली, 11 आली। ठीक आहे, या तिघांची बेरीज आली 11। आता या 11 मध्ये जर आपण 5 मिळवले तर किती होतात, 16 होतात। मग 3 च्या पड्यामध्ये 16 आहेत का, 3 ला 16 ने भाग जातो, 16 ला 3 ने भाग जातो का, नाही, म्हणजे 5 हा अंक येणार नाही। 6 ठेवूया, या तिघांची बेरीज किती आले, 11 आले। 11 मध्ये 6 ठेवले किती येतात, 17। 17 3 च्या पड्यात आहेत का, नाही, म्हणजे 6 सुद्धा अंक इथे येणार नाही। आता 4 ठेवूया, या तिघांची बेरीज 11 आली होती, 11 मध्ये 4 ठेवले किती झाले, 15। बघा, 5 अधिक 3 अधिक 4 आणि अधिक 3 यांची बेरीज बघा, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15 यांची बेरीज किती आली, इथे आपण 4 हा अंक ठेवल्यावर यांची बेरीज किती आली, 15 आली। 15 ला 3 ने भाग जातो, म्हणजेच 5343 या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणारच आहे। हीच सांगते 3 ची कसोटी। मग इथे फुलीच्या जागी अंक येणार आहे 4। बघा, तरी पण आपण 8 अंक ठेवून बघूया।
बघा या तिघांची बेरीज झाली 11. 11मध्ये इथे जर आपण 8 ठेवला तर बेरीज किती येते? 19 येते. 19ला 3ने भाग जात नाही, त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 9000 बघा 952 आणि इथे फुली आहे. ही संख्या 4ने विभाज्य आहे, तर फुलीच्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल? आता 4ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे. मग 4ची कसोटी काय सांगते? एकक आणि दशक स्थानचे दोन्ही अंक मिळून, म्हणजे हे दोन्ही अंक, या दोन्ही अंकांना जर 4ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणारच आहे. मग बघा 2वर आपण या फुलीच्या जागी आपण जर 2 ठेवला तर किती होतात? 22 होतात. 4ला 22ने भाग जातो का? नाही जात. आता आपण इथे 4 ठेवला म्हणजे किती झाले? 24. तर 4च्या पाड्यामध्ये 24 आहे. 4 सक 24. म्हणजे आपण 4 हा अंक ठेवला तर म्हणजे इथे 4 ठेवला तर ह्या संख्येला 4ने भाग जाणार आहे. मग बघा हा एक पर्याय योग्य आहे. आता 6 ठेवूया. इथे जर आपण 2वर 6 ठेवले तर किती होणार? 26. 4ला 26ने भाग जातो का? 26ला 4ने भाग जातो का? किंवा 4च्या पाड्यामध्ये 26 आहेत का? नाही आहेत. त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. 8 ठेवून बघूया. 2वर 8 28. किती होणार? 28. तर 4 7 28 म्हणजे 4च्या पाड्यामध्ये 28 आहेत. 28ला 4ने भाग जातो म्हणजे आपण पर्याय क्रमांक 4 मधला 8 हा अंक इथे ठेवला तरीही या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार आहे. मग 4 पण बरोबर आहे आणि 8 पण बरोबर आहे. आता प्रश्न बघूया. काय सांगितलं आहे? फुलीच्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल? मग आपल्याला इथे काय बघायचं आहे? लहानात लहान. मग या 4मध्ये आणि 8मध्ये लहान कोण आहे? तर 4 लहान आहे. म्हणून इथे फुलीच्या जागी 4 हा अंक योग्य आहे. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल? आता 5ची कसोटी तर खूप सुंदर आहे आणि खूप सोपी आहे. 5चा पाढा सगळ्यांचा पाठ असेल. 5च्या पाढ्यामध्ये बघा आपण जर 5चा पाढा लिहितो त्यावेळेस असे येतात 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30. मी इथपर्यंतच लिहिते. आता बघा एककाच्या घरामध्ये बघा कोणकोणते अंक आलेत? 5 0 5 0 5 0. म्हणजेच या पाढ्यावरून आपल्याला कसोटी काय सांगते 5ची? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जाणारच आहे. मग बघा इथे एकक स्थानी 2 आहे, 5ने भाग जाणार नाही. इथे 4 आहे, 5ने भाग जाणार नाही. इथे 0 आहे. आपली कसोटी काय सांगते? 0 किंवा 5 अंक पाहिजे. मग इथे 0 आहे म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी 9320 या संख्येला 5ने पूर्ण भाग जाणार आहे. 6 आहे इथे जाणार नाही. मग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. बघा 39 फुली 4 या संख्येला 6ने निःशेष भाग जातो तर फुलीच्या जागी लहानात लहान कोणता अंक येईल? बघा या प्रश्नाचं उत्तर. आता 6ची कसोटी माहीत पाहिजे. तर बघा 6ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येला 2ने व 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने सुद्धा भाग जातो. मग आता 2ची कसोटी काय सांगते? संख्येचे एकक स्थानी समसंख्या असतील तर त्या पूर्ण संख्येला 2ने भाग जाणार आहे. आणि 3ची कसोटी काय सांगते? आता बघा इथे 4 आहे, 4 समसंख्या आहे. मग इथे काय? या संख्येला कोणता जरी अंक आपण इथला ठेवला तरी 2ने पूर्ण भाग जाणार आहे. आता दुसरं काय? 2ने पण भाग गेला पाहिजे आणि 3ने पण भाग गेला पाहिजे कारण 2 त्रिक 6. मग 2 आणि 3ने गेला पाहिजे. मग 3ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज. मग बघा बरं यांची बेरीज करूया आपण आधी या तिघांची आणि त्याच्यामध्ये पर्यायातले अंक मिळवूया. बघा 3 आणि 9 12, 12 आणि 4 16. मग आता बघा या तिघांची बेरीज किती आली? 16 आली. या 16मध्ये जर आपण पर्याय क्रमांक 1 मधला 5 हा अंक इथे ठेवला
तर 16 आणि 5 किती होतात? 21 होतात. तिनाच्या पाड्यामध्ये 21 आहेत, म्हणजे आपण 5 हा अंक ठेवला तरीही या संख्येला 6ने भाग जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, या तिघांची बेरीज झाली 16. इथे आपण फुलीच्या जागी जर 8 ठेवला, कारण आपल्याला सांगितलंय काय लहानात लहान, मग आपल्याला शोधायचं आहे, म्हणून मग पुढचा पर्याय पण बघायचा आहे. मग 16 मध्ये जर आपण 8 मिळवले तर किती होतात? 24 होतात, है की नाही? 24. मग 24ला पण 3ने भाग जातो. 3 8 24. म्हणून मी इथे 8 हा अंक ठेवला तरीही त्याला सुद्धा 6ने भाग जाणार आहे. म्हणजे 3ने जातो तर 6ने पण जाणार आहे, कारण 2ने तर ऑलरेडी विभाज्य आहेच. आता 2 ठेवला तर बघा, 16 आणि 2 16 17 18. 18ला 3ने भाग जातो का? जातो. 3 सक 18, है की नाही? आता 1 ठेवूया. बघा, हे 16, या तिघांची बेरीज 16. 16 आणि हा एक 17. 17 आहेत का 3च्या पाड्यात? नाही आहेत, म्हणजे हा पर्याय येणार नाही. आता हे तीनही पर्याय बरोबर आहेत, पण विचारले काय? लहानात लहान कोणता अंक? मग 5, 8 आणि 2 याच्यामध्ये लहानात लहान अंक आहे 2. म्हणून मी इथे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच 2 हा अंक जर आपण इथे ठेवला तर त्याला 6ने भाग जातो. तुम्हाला खात्री करण्यासाठी तुम्ही 3924 भागिले 6 करून बघा, बाकी 0 येते. म्हणजेच आपण जी कसोटी वापरून उदाहरण सोडवलं ते कसं आहे? अगदी परफेक्ट आहे आणि कमी वेळात होणारं आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये विभाज्यतेच्या कसोट्या यावरील उदाहरणे कशी सोडवायची ते स्पष्टीकरणासहित बघितलेलं आहे. आशा करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. हॅपी स्टडी.